नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव आणि पुढारी न्यूजवरती आता वेळ झाली आहे ती चर्चेचा धुरळा उडवण्याची। प्रेक्षक हो, मंदिर आणि मशिदीवरनं होणारे दावे काही आता नवीन नाहीये। अलीकडच्या काळामध्ये याचं प्रमाण अधिकच वाढलंय आणि याच वातावरणामध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांनी मागच्या काही दिवसांमध्ये काही अशी विधानं केली ज्यानंतर काही प्रश्न निर्माण झाले। सगळ्यात पहिला प्रश्न अर्थातच हा की ही विधानं नेमकी कोणाला उद्देशून होती आणि दुसरा यातला महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे मोहन भागवत यांच्या या भूमिकेमुळे धार्मिक वाद मुळात मिटतील का? आणि याच विषयावरती आज आहे आपला चर्चेचा धुरळा। आणि याच विषयावरती बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी, भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर आपल्या सोबत आहेत आणि त्यासोबतच संघ विचारक असलेले अमोल पुसदकर नागपुरातनं आपल्या सोबत आहेत। सगळ्या मान्यवर पाहुण्यांचं स्वागत आहे। सगळ्यात आधी चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी सरसंघचालकांची दोन महत्त्वाची वक्तव्य ती नेमकी कोणती आहेत हे आपण बघूया। झालं पाहिजे ते होत आहे। हिंदूंची श्रद्धास्थान हिंदूंना वाटतं, असं केलं म्हणजे हिंदूमध्ये नेता होता येतं म्हणून, किंवा अतिरेकी भूतकाळाच्या ओझ्याच्या परिणामामुळे रोज एक नवीन प्रकरण काढणे हे कसं चालेल? हे नाही चालणार। शेवटी आपलं सोल्युशन काय आहे? जगाला आपल्याला दाखवायचं आहे की आपण सगळे एकत्र नांदू शकतो। आपल्या देशात त्याचा छोटासा प्रयोग झाला पाहिजे। आता काही बाहेरूनही आले आहेत ज्यांच्यामध्ये चुकीनी का होईना पण कट्टरपणाची परंपरा आहे। त्यांचं राज्य इथे राहिल्यामुळे त्यांना असं वाटतं की आमचं पुन्हा राज्य आलं पाहिजे, पण आपला देश आता संविधानानुसार चालतो। ते फार जिकिरीचं काम आहे आणि ते समजवायला जावं तर समाज म्हणतो हा चुकीचा आहे, याला हकला, याला मारा, याला ठोका। हे समाजाचं सहन करून समजावं लागतं। धर्म हा समजावा लागतो, पण तो नीट नाही समजला तर त्या धर्माच्या अर्धवट ज्ञानाने अधर्म होतो। जगामध्ये धर्माच्या नावाखाली जितके अत्याचार झाले आहेत ते या चुकीच्या समजुतीमुळे झाले आहेत आणि म्हणून तो धर्म समजवायचं काम करणारे संप्रदाय असावे लागतात। आणि याच विषयी आपण चर्चा करूया। सगळ्यात आधी चर्चेमध्ये मी काँग्रेसच्या प्रवक्त्यांकडे जातोय। गोपाळ तिवारी आपल्या सोबत आहेत, कारण आजवर अनेकदा असं झालेलं आहे की संघाकडनं ज्या भूमिका मांडलेल्या आहेत त्यावरती काँग्रेसनं टीका केलेली आहे। ही खरं तर परंपरा राहिलेली आहे, पण यावेळेला थोडंसं वेगळं चित्र आहे काँग्रेसच्या वतीनं। काँग्रेसकडनं मोहन भागवत सरसंघचालकांच्या या भूमिकांचं स्वागत केलं जात आहे। मी काँग्रेसच्या प्रवक्त्यांकडे जातो, गोपाळ तिवारींकडे जातो। काय म्हणणं आहे, काय वाटतंय तुम्हाला? तुम्ही अर्थातच स्वागत करत असाल। गुरुराजजी, संविधानाला अभिप्रेत भूमिका घेणाऱ्यांचं सदैव स्वागत आहे। म्हणजे या देशामध्ये जे संविधान आपण आत्मसात केलेलं आहे धर्मनिरपेक्ष आहे आणि हा देश अखंड म्हणजे अनेक वर्षानुवर्षे, शेकडो वर्षे, हजारो वर्षे निजामशाही आणि राजेशाही मध्ये विभागलेला देश होता। तो त्याच्यानंतर संघराज्य प्रणित प्रजासत्ताक भारत देश झाला आणि 400-450 वर्षापासूनचा इंग्रजांच्या पासूनचा जो वाद होता राम मंदिराचा, जेव्हा हे संविधानिक राज्य व्यवस्था झाली, न्याय व्यवस्था निर्माण झाली, तेव्हा 70-60 वर्षात त्या ठिकाणी त्याचा निकाल लागला आणि सामोपचाराने लागला। त्या ठिकाणी न्याय व्यवस्थेने अत्यंत चांगल्या पद्धतीने निर्णय दिला। त्यामुळे जे आज बोलतायत म्हणजे याच्यापूर्वी पण बोललेले आहेत, म्हणजे मोहनजी भागवत जर संविधानाला, शांततेच्या, बंधुभावाच्या संकल्पनेला पोषक बोलत असतील तर सदैव स्वागत आहे, त्याच्यात काही दुजाभाव नाहीये। ते बोलतात आता याला मारा, याला ठोका, याला ह्या भाषा न करता जेव्हा आपण सर्वसमावेश राज्य व्यवस्था देऊ केली आहे लोकांना, संविधानावर 2-2.5 दिवस आता चर्चा झालेली आहे, तर त्याच्यासाठी कायद्याचं राज्य, कायदा सुव्यवस्थेचं राज्य असण्यासाठी आपल्याकडे जी प्रत्येक धर्मियाला जे स्वातंत्र्य दिले, मूलभूत स्वातंत्र्य दिले, त्याचा मान आदर राखला गेला पाहिजे। आणि आता कदाचित
या वादांमुळे जर परिस्थिती हाताबाहेर गेली, भाजप सरकारला कायदा आणि सुव्यवस्था राखणे जर कठीण होऊन बसायला लागलं, तर हा एक प्रगल्भतेच्या नात्यानं, ज्येष्ठत्वेच्या नात्यानं त्यांचा हा सबुरीचा सल्ला आहे का, अशा दृष्टीने पाहिलं पाहिजे. परंतु मध्यस्थे म्हणतात की 3 अपत्य व्हायला पाहिजे, हिंदू बहुल राष्ट्र व्हायला पाहिजे. त्यामुळे कधी आपण कधी म्हणजे असं मंदिर वाटतं की मशिदीच्या हे मुद्द्यावरनं राजकीय तरी तुम्ही त्यांचं स्वागत करताय. बाकीचे वक्तव्य जेव्हा येतील तेव्हा येतील, तुम्ही परत त्याच्यावरती टीका करालच. पण आता जी मंदिर मशिदीच्या बाबतीत एक सलोख्याची भूमिका सरसंघचालक मांडतायत त्याचं तुम्ही स्वागत करताय. स्वागत म्हणजे ते वेळ परत्वेच्या भूमिका मांडतात. बरोबर, ते त्याच्यावर नंतर बदलू सगळ्यांवर शकतात. विश्लेषण मी व्हायला जातो पाहिजे. भाजपच्या प्रवक्त्यांकडे जातो. विनायक आंबेकर आपल्या सोबत आहेत. आंबेकरजी, अर्थात काँग्रेसला एक संधी आहे की काँग्रेसकडनं स्वागत केलं जाते. तुम्ही या विधानांकडे कसं बघता? मुळात जो पहिला बेसिक प्रश्न यामध्ये पडलेला आहे तो म्हणजे राम मंदिर बांधून कुणालाही हिंदूंचा नेता होता येत नाही, हे विधान नेमकं कोणाला उद्देशून आहे? कारण त्याच्यावरनं बऱ्याच चर्चा आहे. तुम्हाला काय वाटतंय? तुमचं आकलन काय सांगताय? मुळामध्ये मोहनजींचं जे विधान आहे त्याचा राम मंदिराशी संबंध लावणं अतिशय चूक आहे. कारण मोहनजींनी असं सांगितलं की राम मंदिर हे व्हायलाच पाहिजे होतं. मोहनजींनी ज्याचा उल्लेख केला तो देशामध्ये नवीन नवीन मशिदींच्या तळपोटामध्ये असलेली शिवमंदिरं काढून नवीन नवीन वाद करू नका, त्याला उद्देशून त्यांनी असं म्हटलं की असे वाद उकरून जर काही राजकीय कार्यकर्ते स्वतःचं राजकीय नेतृत्व एस्टॅब्लिश करू पाहत असतील तर ते चुकीचं आहे. या अर्थाने त्यांनी ते विधान नाही, वापरलं. बरोबर आहे. आंबेकरजी, हे बघा, दोन त्यांनी विधान आहेत राम त्याच्यामध्ये, मंदिर दोन हा विधान आहेत, त्याचे आपण शब्द दोन पार्ट करूयात. राम- नाही, आंबेकरजी, हे माफ बघा, करा, तुम्ही माफ म्हणताय करा. तेही बरोबर आहे. नाही, तुम्ही आपलं म्हणताय तेही विधान बरोबर आहे. पहिले- आपण त्या आपलं एका विधान विधानाचे पहिले दोन भाग दुरुस्त करा. करूयात. पहिल्या आपले भागामध्ये ते विधान असं पहिले म्हणतायत दुरुस्त करा. की मंदिराची कृपा निर्मिती करून झालेली माफ आहे, करा. ती योग्यच आहे, कृपा पण करून माफ करा मंदिराची मला. निर्मिती झाली म्हणून मला कोणी माफ हिंदूंचा नेता करा, होऊ शकत कृपा नाही, करून. असंही मोहन तुम्ही भागवतच काही म्हणतायत. विधान टीव्हीवरती करताय की राम मंदिर बांधून कोणी पुढारी होत नाही, हे मोहनजींचं विधान नाही. हे मी पहिलं तुम्ही मान्य करा. बर, मोहनजींचं विधान हे आता सुरू असलेल्या विविध मशिदींच्या वरती हो. जे काही केस केल्या जात आहेत किंवा ASI ची मागणी केली जाते त्याविषयी आहे. त्यामुळे राम मंदिराचा याच्याशी काही संबंध नाही. मोहनजी भागवत हे 1977 साली प्रचारक निघाले. 1984 साली राम मंदिर जन्मभूमी मुक्ती आंदोलन सुरू झालं. त्याच्यामध्ये मोहनजी वॉज अगदी. पार्ट अँड पार्सल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे विश्व हिंदू परिषदेची तुम्ही जे बोलताय त्यावर स्थापना गोपाळ तिवारींना आक्षेप आहे. मी एकदा जातो त्यांच्याकडे. गोपाळ ऐका, तिवारीजी, ऐका, माझं आधी ऐकून तर घ्या ना प्लीज. हा, बोला. 1984 साली राम जन्मभूमी आंदोलन सुरू झालं तर त्याचं सगळं नेतृत्व हे संघाने केलेलं होतं. आणि जी हिंदू अस्मिता या देशामध्ये बरोबर आहे. हा नेहरू इतिहास सगळ्या नेहरू भारताला गांधी माहिती आहे. परिवारामुळे संपलेली होती, ती या आणि राम त्यातलं जन्मभूमी मोहन भागवतजी यांचं योगदान establish कोणी नाकारतच झाली. नाहीये. त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाहीये. मुद्दा त्यामुळे या राम आत्ताच्या मंदिराला वक्तव्यांचा आहे. याच्यात मुद्दा जोडू हा नका. आत्ताच्या वक्तव्यांचा आहे. गोपाळ तिवारीजी, हे बघा गुरुराजजी, राम मंदिरामुळे कोणी नेता हिंदूंचा नेता होऊ शकत नाही, हे निर्विवाद सत्य असलेलं वक्तव्य मोहनजी भागवतांचं सगळं माध्यमांनी त्याची नोंद घेतलेली आहे. आणि याविषयी दुमत असायचं काही कारण नाही ना. ते बोलले म्हणा ना. परंतु 500 वर्षापूर्वीचा प्रश्न 460-70 वर्षात प्रजासत्ताक संविधानक न्याय व्यवस्थेचं राज्य आल्यावर तो मार्गी लागला, हे पण त्या ठिकाणी आपण मान्य केलं पाहिजे. आणि राम मंदिराचं श्रेय त्यांना ते देत असतील, परंतु खरं अर्थानं पाहिलं तर राम मंदिर हे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे झालं. त्या ठिकाणी त्यांना 5 बरोबर एकर आहे. जागा मी मशिदीला संघविचारक देण्यात अमोल आली. पुसतकर आपल्या सोबत आहेत. गोपाळ तिवारीजी, संघविचारक अमोल पुसतकर आपल्या सोबत आहेत. त्यांना नेमकं याच्यावरती काय म्हणायचंय मला विचारायचं त्यांना. म्हणजे मोहन भागवत जे विधान त्यांनी जे विधान केलेलं आहे ते राम मंदिराच्या संदर्भाने आहे असं तुम्ही म्हणताय, असं तुमचं आकलन सांगतंय की काही वेगळा विचार आहे या सगळ्यामध्ये? मी पुसतकर यांच्याकडे जातो आणि मग आंबेकर तुमच्याकडे येतो. हो, पूजनीय मोहनजी भागवतांनी जे विधान केलेलं आहे ते राम मंदिराच्या संदर्भात बिलकुल नाही आहे. त्यांचं जे भाषण आहे ते जवळपास 6 वेळा मी ऐकलेलं आहे. आणि त्यांच्या आधीचं भाषण आणि नंतरचं भाषण सुद्धा ऐकलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांनी उदाहरण दिलं आहे, रामकृष्ण मिशनचं उदाहरण दिलं आहे की ते 25 डिसेंबर साजरा करतात. तर त्यामध्ये मोहनजी म्हणतात की बा आमची जी संस्कृती आहे, हिंदू संस्कृती जी आहे ही सर्वसमावेशक आहे, सर्वांनी मिळून मिसळून राहण्याची संस्कृती आहे. त्यामुळे मोहनजी म्हणतात की काही लोक जे भारताच्या बाहेरून इथे आले तर त्यांच्यामध्ये कट्टरपणा आहे,
त्यांना असं वाटतं की मिळून मिसळून राहता येणार नाही. परंतु हिंदूंची संस्कृती ही सर्वसमावेशक असल्यामुळे मोहनजी आपल्या भाषणामध्ये म्हणतात की आपण एकमेकांच्या श्रद्धांचा आदर केला पाहिजे आणि आपल्या श्रद्धांमुळे दुसऱ्यांना त्रास होणार नाही याची पण काळजी घेतली पाहिजे. तर त्यांचं हे जे विधान आहे हे हिंदू, मुस्लिम आणि भारतातल्या सर्वच लोकांना लागू असलेलं विधान आहे. म्हणजे हे एखाद्या विशिष्ट संप्रदायाकरता केलेलं विधान नाही. आणि त्यामुळे मोहनजींचं जे भाषण आहे त्या भाषणाचा जर आपण पूर्ण व्यवस्थित अर्थ काढला तर त्यामध्ये ते म्हणतात की काही लोकांचं राज्य इथे होतं त्यामुळे त्यांना आताही असं वाटतं की आमचं राज्य येईल. पण मोहनजी पुढे म्हणतात की आता तशी परिस्थिती नाही. आता देश हा संविधानाने चालणारा देश आहे. त्यामुळे सर्वांनी नियम, कायदे, मला कानून म्हणूनच याचं तुम्ही हा जो पालन संविधानाचा करून उल्लेख केलेला आहे आपलं ना, जीवन पुसदकरजी, चालवलं पाहिजे असं त्यांचं पुसदकरजी, म्हणणं आहे. म्हणून मला तुम्हाला विचारायचं आहे, याला पुढे आणखी जोडून तुम्हाला विचारायचं आहे की एकीकडे तर संविधानाविषयी मोहन भागवतजी बोलतात, दुसरीकडे त्यांची जी लाईन आहे ती आता हिंदुत्वाची लाईन दिसत नाहीये, ती थोडीशी धर्मनिरपेक्षतेकडे जाणारी लाईन दिसते आहे. त्यामुळे संघाकडे आजवर आपण हिंदू धर्मांची संघटना किंवा हिंदुत्ववादी संघटना म्हणून पाहिलेलं आहे. अशात धर्मनिरपेक्षतेला अधोरेखित करण्याचा कुठेतरी संघाचा या निमित्तानं प्रयत्न येतोय का, या सगळ्या वक्तव्यांच्या निमित्तानं, असं याच्याकडे बघायचं का? नाही, हिंदुत्व हे धर्मनिरपेक्षच आहे. हिंदुत्वाची जी भावना आहे याच भावनेमुळे या देशातल्या राजांनी विदेशातून आलेल्या तुर्कांना, मोगलांना, पारशांना सर्वांना आपल्या जमिनी दिल्या, त्यांना त्यांचे प्रार्थनास्थळ उभारायला त्यांनी मदत केलेली आहे. त्यामुळे हिंदुत्वाची भावना ही सर्व धर्म समावेशाचीच भावना आहे. आणि मोहनजी म्हणतात की जगाला जी हार्मोनी अपेक्षित आहे, जगाला जे सौहार्द अपेक्षित आहे, हे सौहार्दाचा नमुना आपण भारतामध्ये उभा करून दिला पाहिजे. आणि म्हणून ते केवळ हिंदूंना सांगत नाही, मुसलमानांना सांगत नाही, ते देशातल्या सगळ्या लोकांना उद्देशून सांगतात आहे की ही सोशल हार्मोनी, सर्वांसाठी दिलेला संदेश आहे, सर्वांसाठी दिलेला हा आपण संदेश भारतामध्ये निर्माण गोपाल केला तिवारी, पाहिजे. बोला बोला बोला, हात वर करतात, बोला. कोण मी? हा बोला बोला. हा येतो, आंबेकरजी येतो. हे बघा गुरुराजजी, मोहनजी भागवतांचं वृत्तांकन जे आहे ना ते अगदी अशा पद्धतीने बोललेले आहेत की अत्यंत रोखठोक भाषणात मोहनजी भागवत यांनी मंदिर मशिदीचे मुद्दे उपस्थित करून हिंदूंचे नेतृत्व करू इच्छिणाऱ्या नेत्यांनाही त्यांनी असे सुनावले की मंदिराच्या कळसावर बसलेल्या कावळाला गरुड बनण्याची खूप इच्छा असते, याचा अर्थ तो गरुड होत नाही, असं स्पष्ट त्याचा अर्थ अधोरेखित होतोय. बरं, मग म्हणून विचारतोय ना आपण, म्हणून तर विचारतोय मगापासून. आंबेकरजी, तुम्हाला याविषयी काही बोलायचं का? कोणाला कावळा म्हटलं, कोणाला गरुड म्हटलं, याच्याविषयी काही स्पष्टता आणायची का? आंबेकरजी उत्तर काय देतात का? मंदिराच्या कळसावर बसलेल्या कावळ्याचं उदाहरण दिले त्यांनी. हा, तर नक्कीच मला याच्याविषयी बोलायचं आहे. गोपाळजी तिवारींचा डिपेंडन्स हा वृत्तपत्रांनी संकलित केलेल्या बातम्यांवरती आहे. आणि माझे आधीचे मित्र जे, जरा मला बोलू दे गोपाळजी, काँग्रेसच्या सेक्युलर संस्कृतीमध्ये लोकांना बोलायला परवानगी आहे का नाही? असेल माझ्या मते, बोलू दे आम्हाला. नाही, त्यांचं पूर्ण होऊ द्या. हा बोला बोला आंबेकरजी, बोला. जे राष्ट्रसंघाचे जे विचारक आता बोलले त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की त्यांचा संदेश हा सर्व देशातल्या नागरिकांसाठी आहे. त्यामुळे याच्यामध्ये हा संदेश एका व्यक्तीला कुठल्या तरी उद्देशून आहे असा जो त्यातला विपरीत अर्थ काढण्याचा प्रयत्न केला जातोय आणि संशयाची सुई कुठल्या तरी नेत्याकडे फिरवली जाते, हे सरासर चूक आहे, हे मी स्पष्टपणे सांगू इच्छितो. नाही, मला म्हणूनच आंबेडकर की तुम्हाला आता इथे एक प्रश्न विचारायचा की आता ही भूमिका सरसंघचालक वारंवार मांडत असल्यामुळे जे काही एकूणच विद्वेष आपल्याला बघायला मिळालेला होता मागच्या काही दिवसांमध्ये, प्रामुख्याने अधिक जो वाढलेला होता मंदिर आणि मशिदीच्या सगळ्या दाव्यांवरनं, तो आता कुठेतरी कमी होईल, तो कमी व्हायला मदत होईल, हातभार लागेल असं तुम्हाला वाटतंय? नक्कीच वाटतं, कारण या देशामधल्या हिंदूंना जागृत करण्याचं काम ज्या संघटनेने केलं त्या संघटनेचे मोहनजी हे प्रमुख आहेत. आणि मोहनजी हे एक राष्ट्र समर्पित व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे हिंदुस्थानचं काय व्हावं या पुढील भविष्यामध्ये, तर तो विश्वगुरू व्हावा असं त्यांनी, त्यांची जर सगळी भाषणं तिवारीने आपण ऐकली तर लक्षात येईल की विश्वगुरू होण्यासाठी, एक समर्थ भारत निर्माण होण्यासाठी त्यांची तळमळ आहे. आणि समर्थ भारत जर निर्माण व्हायचा असेल, मला ना याच्यामध्ये कन्फ्युजन दिसतंय आंबेकरजी. मी यासाठी थांबवतो की मला एक कन्फ्युजन दिसतंय. मी येतो गोपाळ तिवारी तुमच्याकडे
की नेमकी लाईन काय आहे? म्हणजे एकीकडे योगी आदित्यनाथ तिकडे ठासून सांगतात की काशी मथुरा अभी बाकी है, असं असं सगळं ते सांगतात, आणि दुसरीकडे इथे सेक्युलर वादाच्या गप्पा होतात, धर्मनिरपेक्ष भूमिका मांडली जाते. मग काशी आणि मथुरेचं काय होणार आहे हे कोणी सांगणार आहे का? सेक्युलर शब्दाचा आणि काशी मथुरेचा काही शब्द नाही. मुळात सेक्युलर हा शब्द मग ते चुकीचा आहे. त्या वादांचं काय होणार आहे? आपली जी त्या वादांचं काय होणार आहे? या आता भूमिका एकीकडे मंदिर मशिदीवरच्या, मग त्या वादांचं काय होणार आहे? मला बोलू दिला ते 10 सेकंद तर सांगतो हा, आंबेडकर. नक्की. सेक्युलर हा शब्द मुळामध्ये चुकीचा आहे. बरं. धर्मनिरपेक्षता हा आपल्या हिंदू संस्कृतीचा अंगभूत घटक आहे. माझ्या आधीच्या वक्त्यांनी ते व्यवस्थित सांगितलेलं अगदी आहे. मान्य. आणि मोहनजींनी जी भूमिका मांडलेली आहे कायमची, ती सांस्कृतिक राष्ट्रवादाची भूमिका आहे. त्याच्यामध्येच ते एकदा असं म्हणाले होते की इथल्या मुस्लिमांचा डीएनए हा आपलाच डीएनए आहे, कारण ते कन्व्हर्टेड मुस्लिम्स आहेत, ते पूर्वी हिंदूच होते, या संस्कृतीचा भाग होते. या व्यापक भूमिकेतून मोहनजी चाललेले असताना त्याला काहीतरी वेगळं वळण देण्याचा जो वृत्तपत्र किंवा प्रिंट मीडिया किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाकडून प्रयत्न होतो तो चुकीचा आहे. मोहनजी हे त्या पलीकडचा विचार करणारे एक राष्ट्रवादी विचाराचे राष्ट्रसमर्पित व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांचा व्यापक अर्थ लक्षात घेऊन असे छोटे अर्थ मग नाही, त्यांनी जो व्यापक अर्थयत्न मांडलेला आहे, त्याचा अर्थ कसा लावायचा? मग काशी मथुरेबद्दलची भूमिका काय, संघाची भूमिका काय, भाजपची भूमिका काय, हे विचारावं लागेल. मी पुसतकर यांच्याकडे जातो आणि मग तुमच्याकडे येतो. गोपाळ तिवारी. पुसतकरजी, मग काशी आणि मथुरेबाबतची भूमिका काय असणार? कारण एकीकडे भाजपचे नेते योगी आदित्यनाथ तर थेटपणे म्हणतायत ना की अयोध्या तो झाकी आहे. बघा, राम मंदिराचं आंदोलन हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघ परिवारातल्या संघटना, विश्व हिंदू परिषद यांनी हे आंदोलन चालवलं होतं. समाजाला आपण एक उदाहरण त्या निमित्ताने प्रस्तुत केलेलं आहे की हिंदूंच्या अस्मितेसाठी हिंदू समाज एकत्र होऊ शकतो आणि न्यायालय, सरकार सर्वांनी मिळून तो प्रश्न सोडविला पाहिजे. यामुळे देशामध्ये एकात्मता राहील आणि शांतता राहील. काशी आणि मथुरा याच्याबद्दलच्या ज्या केसेस आहेत, याच्याबद्दलचे जे खटले आहे ते सध्या परिस्थितीमध्ये न्यायालयामध्ये दाखल केल्या गेलेल्या आहे आणि त्याच्यावरची न्यायालयीन लढाई चालू आहे. त्यामुळे संघाने आता असं कुठलंही आंदोलन उभं करण्याचं ठरवलेलं नाही आहे किंवा संघ असं काही करत नाही आहे. फक्त न्यायालयात जे चालू आहे, जेव्हा ती कृष्ण जन्मभूमी किंवा काशी विश्वनाथची भूमी जेव्हा मुक्त होईल तर हिंदू समाजाच्या आनंदामध्ये संघ सुद्धा सहभागी राहील. पण संघाने असं कुठलंही आंदोलन चालवायचं ठरवलेलं नाही. मग ज्या वेळेला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ थेटपणे ही लाईन घेऊन पुढे जातात, अर्थात ही राजकीय लाईन आहे, तेव्हा संघाची काय भूमिका असणार आहे? कारण एकीकडे मोहन भागवतजी इथे स्पष्टपणे सलोख्याचं वातावरण निर्माण व्हावं या दृष्टीने विधानं करताना दिसत आहेत आपल्याला. पुसतकरजी. बरोबर. योगी आदित्यनाथ हे हिंदुत्ववादी नेते आहेत, भाजपाचे ते लीडर आहेत, नेते आहेत आणि मुख्यमंत्री सुद्धा आहेत. परंतु त्यांची पण आपली एक वैयक्तिक विचारधारा आहे. जसं अमोल पुसतकर म्हणून माझी एक व्यक्तिगत विचारधारा आहे, तशी योगी आदित्यनाथांची पण विचारधारा आहे. तर ते त्यांच्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी, लोकांना सांगण्यासाठी आणि त्यांची विचारधारा म्हणून सुद्धा ते अशा पद्धतीचे विधान करू शकतात. परंतु ज्यावेळेला भारतीय जनता पार्टी त्यांच्या जाहीरनाम्यात या गोष्टींना टाकेल त्याच वेळेला आपण त्याला अधिकृत मानलं पाहिजे. आणि संघ सुद्धा जेव्हा एखादं आंदोलन चालू करेल, प्रतिनिधी सभेमध्ये त्याचा निर्णय पारित होईल, त्यावेळेला संघाचं अधिकृत मत आहे असं समजलं पाहिजे. तोपर्यंत माझ्या किंवा त्यांच्या मताला तशा पद्धतीचं आपण. बरोबर आहे. मी आंबेकरजींना बोलायचं, मी त्यांच्याकडे जातो. बोला विनायक आंबेकर. मला अगदी हेच बोलायचं होतं की हे जनरलाइज करण्याचं कारण नाही. योगी आदित्यनाथांनी बांधलेली भूमिका ही ते ज्या भूमिकेमध्ये सध्या वावरतात त्या भूमिकेतली त्यांची भूमिका आहे. सरसंघचालक हे आमच्या सर्व परिवाराचे प्रमुख आहेत, त्यामुळे त्यांनी मांडलेली भूमिका ही एका पितृतुल्य व्यक्तीने मांडलेली भूमिका आहे. याच्यामध्ये कुठेही डिफरन्स नाही. तुमच्या प्रिंट मीडियामध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये यातली दरी शोधायचा प्रयत्न केला जातो. प्रत्यक्षात अशी कुठली दरी उपलब्ध नाही. दरी उपलब्ध नाही असं तुम्ही म्हणता. गोपाळ तिवारी यांच्याकडे मी जातो. गोपाळ तिवारीजी, तुम्हाला याच्यामध्ये काही राजकारण दिसतंय का? 100% राजकारणाला प्रेरितच या सगळ्या भूमिका आहेत.
आता मग हे असं काय म्हणत नाही की आपल्या योगींची भूमिकेशी भारतीय जनता पक्ष किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक आम्ही सहमत नाहीये म्हणून. एकीकडे असं म्हणायचं, जेव्हा मोदी साहेब प्रचाराच्या काळात येतात, बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है, हिंदू मुस्लिम करतात, आणि अशा पद्धतीने त्यावेळेला मोहनजी भागवत काय बोलत नाही. आज जी त्यांनी प्रगल्भता, मॅच्युरिटी जी दाखवली आहे देश हिताकरता, जे बंधुभाव जो अभिप्रेत आहे, संविधानाला अभिप्रेत आहे, ती जी भूमिका घेतली ती त्यावेळेला घ्यायला पाहिजे. जेव्हा मतांचं राजकारण झालं आणि आता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न येतो, आणि हे सुद्धा कधी झालं, संभलच्या वेळेला नाही झालं. संभल मध्ये 5 निष्पाप जीव मारले गेले. त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाने जेव्हा 1991चा जो कायदा आला, 1947 पूर्वी प्रार्थना स्थळांचा जो कायदा आहे त्याला धरून जेव्हा सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली, तेव्हा मात्र आता त्याला अनुकूल आणि आपल्याला सगळ्यांना कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनं, कारण शेवटी सरकारची, केंद्र सरकारची आक्षेप घेतला जातोय. मी याच्यावर कॉमेंट घेतो. एक भाजपचे प्रवक्ते अर्थातच आंबेडकरांकडे जातो मी. मी याच्यावर कॉमेंट घेतो. आंबेडकरजी बोला. कोर्टाच्या निर्णयानंतर ही भूमिका येते. अगदी चुकीचं आहे. 2022 साली मोहनजींनी प्रथम मांडलेलं होतं, हीच भूमिका मांडलेली होती आणि कोर्टाने काहीतरी निर्णय दिला त्यामुळे भूमिका मांडली, असं मोहनजी कधीही करत नाहीत. दुसरी महत्वाची गोष्ट, मोहनजी हे त्यांच्या संघटनेचं काम करतात, त्यांच्या संघटनेचे प्रमुख आहेत, त्यामुळे प्रत्येक राष्ट्रातल्या इश्यूवर त्यांनी बोललंच पाहिजे असं त्यांच्यावर कंपल्शन नाही. त्यांच्या दृष्टीने जे प्रायोरिटीचे मुद्दे आहेत किंवा त्यांच्या दृष्टीने देशाला जो एका दिशेने घेऊन जायचंय त्यासाठी ते योग्य ते मुद्दे मांडत असतात. ते काही प्रवक्ते नाहीत गोपाळ तिवारींसारखे उठसूट उलटी सुलटी मतं द्यायला. हे गोपाळ तिवारीने लक्षात घ्यावं आणि त्यामुळे त्यांची भूमिका ही अतिशय सुसंगत आहे. 2022 साली पहिल्यांदा त्यांनी मांडलं की अशा प्रकारचे वाद निर्माण करू नका, आणि तीच भूमिका त्यांनी पुन्हा आपल्या गोपाळ तिवारीजी एक लक्षात घ्या, मोहब्बत की दुकान फक्त तुमच्यापाशी नाहीये, आता मोहब्बत की दुकान आता त्यांच्याकडेही आहे. मला एवढंच म्हणायचं, अगदी शेवटाकडे चर्चेच्या अगदी काही दिवसांपूर्वी आदरणीय मोहनजी भागवत असे का म्हटले, हिंदूंनी 3 नाही आता प्रश्न उपस्थित करू नका, कारण त्याच्यावर चर्चा करता येणार नाही. मग ते बाकीच्या पाहुण्यांसाठी ते सोयीचं नसेल. नाही तिवारीजी, अगदी शेवटाकडे सरसंघचालक मोहन भागवत जे बोलतायत ती भाषा द्वेषाला आवर घालणारी भाषा आहे. त्यामुळे मोहब्बत की दुकान जर कोणी उघडू पाहत असेल तर त्याचं निश्चितच स्वागत व्हायला पाहिजे, कारण अशा दुकानांची सद्यस्थिती एकूणच राष्ट्रातली पाहता गरज आहे. हे वेगळं सांगायची काही गरज नाहीये. त्यामुळे याच्या टायमिंगबद्दल, याच्या उद्देशाबद्दल चर्चा आणि खल होऊ शकेल, पण या भूमिकेचं धर्मनिरपेक्ष भारताचे नागरिक म्हणून निश्चितपणे स्वागतच व्हायला हवं. या सगळ्या मान्यवर पाहुण्यांनी आपल्या या चर्चेसाठी वेळ दिला, त्यामुळे सगळ्यांचे आभार. आणि आजच्या या धुरळामध्ये आपण इथेच थांबतोय. बघत राहा पुढारी न्यूज.